Hello students, welcome to Sharad Foundation course and here is lecture number 7 for subject chemistry, in which we are going to deal with octet rule and duplet rule. So let's get start with the example of helium. आपण पहिल्यांदा हेलियमचे एक्झाम्पल बघूया. बऱ्यापैकी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रीवियस लेक्चरमध्ये शिकलेले आहोत. सो त्याचाच बेस घेऊन हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 2 आहे आणि हे त्याचं कॉन्फिगरेशन झालं दॅट इज 1s2. प्रीवियस नॉलेज जे आहे ते थोडं रिवाइज करूया. बघा, न्यूक्लियस कशापासून बनलेला आहे तर न्यूट्रॉन आणि प्रोटॉनपासून. फाइन. आफ्टर दॅट के शेल कम. नाव के शेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे 2 इलेक्ट्रॉन्स आहे. ओके, आणि तेवढेच आपल्याला इलेक्ट्रॉन फिलअप करायचे आहेत. म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉन आले. नाव दीज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दी न्यूक्लियस. नाव इज देअर एनी क्वेश्चन ऑफ एल शेल. एल शेल असेल का? जर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन 2च आहेत तर एल शेल येईल का? एल शेल इथं येतच नाही. सो त्याचा प्रश्नच नाही आहे. मग आता हे जे आहे इलेक्ट्रॉन फिलिंग ते मी एका बॉक्सशी कोरिलेट करते. म्हणजे याच्यामध्ये 1-2 इलेक्ट्रॉन्स फिलअप झालेले आहेत असं आपण कन्सिडर करतो. हा बॉक्स जो आहे तो फिलअप झालेला आहे. आपला के बॉक्स जो आहे तो फिलअप झालेला आहे पूर्णपणे. आता हे जे आहे बघा हेलियमचे एक्झाम्पल ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, असं असल्यामुळे इथं एल शेल येत नाही. आणि हा जो एलिमेंट आहे हेलियम तो अगदी स्टेबल आहे. आता स्टेबल याचा अर्थ काय बघा, स्थिर असणे. कुठल्याही रिएक्शनमध्ये तो पार्टिसिपेट करत नाही. यालाच काय म्हणायचं, स्टेबल. आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया निऑनचं. निऑनचा ॲटॉमिक नंबर आहे 10. सो द कॉन्फिगरेशन विल बी 1s2 2s2 2p6. डायग्रामॅटिकली पाहूया. ॲज युजल nucleus, then K shell. In the K shell there are 2 electrons. After K shell there will be formation of L shell, and in the L shell there will be, as you can see here, there will be 8 electrons. So here are the 8 electrons in the L shell. Now there is no any question of M shell, right? इथे एम शेल येईल का? नाही येणार, कारण आपल्याला निऑनचे 10 इलेक्ट्रॉन फिलअप करायचे आहेत. सो तेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे एम शेल इथं तयारच होत नाही. आता हा जो निऑन एलिमेंट आहे तो मोनो ॲटॉमिक आहे आणि तो स्टेबल आहे. मगाशी पाहिलं आपण हेलियमचं एक्झाम्पल, तो स्टेबल आहे. तसंच निऑन पण स्टेबल आहे. स्टेबल याचाच अर्थ इट्स नॉट गोइंग टू पार्टिसिपेट इन एनी रिएक्शन. कुठल्याही रिएक्शनमध्ये तो भाग घेत नाही. नाउ लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल दॅट इज आर्गॉन. इट्स ॲटॉमिक नंबर इज 18. वी आर स्टार्टिंग विथ द न्यूक्लियस के शेल हॅविंग 2 इलेक्ट्रॉन्स. नाउ एल शेल देर आर 8 इलेक्ट्रॉन्स. नाउ हियर कम्स M shell. In the M shell you can see here there are also 8 electrons. याच्याकडे पण किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर हे जे मी एक्झाम्पल्स घेतलेले आहेत ते या कारणासाठी घेतलेले आहेत की तुम्ही काहीतरी ऑब्झर्व करावं. या सगळ्यांमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे. ओके, आपण ती सिमिलॅरिटी बघणारच आहोत. जस्ट तुम्ही थोडंसं विचार करावं यासाठी सांगत आहे. आता बघा, मी मुद्दाम हे जे बॉक्सेस आहेत ते त्यांची जी हाईट आहे ती कमी जास्त केलेली आहे. ओके, आपण हे प्रीवियस लेक्चरमध्ये लर्न केलेलं आहे. अबव प्रिन्सिपल आठवते का? बघा, लोअर एनर्जी ऑर्बिटल्स आर फिल्ड फर्स्ट. आणि कशी आहे? केची एनर्जी कमी आहे, नंतर एलची एनर्जी जास्त आहे केपेक्षा, एमची एनर्जी एलपेक्षा जास्त आहे. ओके, पण तरीही एम शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. 18 इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे होते ते सगळे फिलअप झालेले आहेत. आणि हा जो एलिमेंट आहे जसे हेलियम निऑन आहेत तसंच आर्गॉनसुद्धा काय आहे? स्टेबल. इट इज ऑल्सो
not going to take part in any chemical reaction. ओके, सो तुम्हाला हे 10th पर्यंत हे झालं असेल बऱ्यापैकी की हे जे एलिमेंट्स आहेत ज्यांना मी आत्ता पॉईंट आउट केलं या सगळ्यांना आपण काय म्हणतो तर नोबल गॅसेस म्हणतो. हे बघा याचं कॉन्फिगरेशन जे आलेलं आहे ते असं आहे. आपण हे असं लिहितो KLM डिस्टिंग्विश व्हावं म्हणून. नाव आपलं हे जे लेक्चर आहे त्याचा जो बेस आहे किंवा गाभा म्हणूया तो इथं आलेला आहे. स्क्रीनवरती तुम्हाला सगळे नोबल गॅसेस दिसत आहेत आणि हे त्यांचे सिम्बॉल्स आहेत आणि हे जे आहेत ते त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याचं जे सार आहे ते इथं आहे बघा. तर हेलियमची लास्ट शेल जी आहे, लास्ट अँड फर्स्ट शेल K शेल आणि ती फील्ड आहे 2 इलेक्ट्रॉन्सनी. निऑन इज हॅव्हिंग L शेल. देर आर 8 electrons in its last shell. In the M shell 8 electrons for argon. For N shell there are also 8 electrons for krypton. For xenon there are 8 electrons for xenon, and for radon there are 8 electrons. ओके, तर हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि आउटर मोस्ट शेलचं कॉन्फिगरेशन पाहिल्यानंतर आपल्याला हे पक्क लक्षात आलं असेल की याच्यामध्ये काय सिमिलरिटी आहे. तर या सगळ्या एलिमेंट्सच्या आउटर मोस्ट शेलचं जे कॉन्फिगरेशन पाहिलं तर तुम्हाला 8 इलेक्ट्रॉन्स दिसतील. गॉट इट. आणि हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टेबल आहेत. दे आर स्टेबल, दे आर नॉट गोइंग टू टेक पार्ट इन एनी केमिकल रिॲक्शन. सो दिस इज द रिझन बिहाइंड देअर स्टॅबिलिटी. हे लक्षात घ्या की हे सगळे स्टेबल आहेत आणि यांच्या लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत एक्सेप्ट हेलियम. हेलियमच्या लास्ट शेलमध्ये किती आहेत तर 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. अननोइंगली हे माझ्याकडून थोडंसं राहिलेलं आहे, याला सबस्क्राईब करायचं. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड इट. नाव by looking at the configuration of all these elements it is obvious that their last shell is completed with 2 and 8 electrons respectively. Now हे जे काही आत्ता आपण पाहिलेलं आहे त्याचा विचार कोणी केला तर लेविस आणि कोसेल या सायंटिस्टनी. ओके, त्यांचं त्याच्यावरती एक्सपेरिमेंटेशन सुरू होतं अँड दे फाउंड दॅट देर आर 8 इलेक्ट्रॉन्स. ओके, अँड दीज एलिमेंट्स आर स्टेबल. सो दिस विल बी द रिझन बिहाइंड द स्टॅबिलिटी ऑफ इनर्ट एलिमेंट्स. हे असं असू शकेल की हे सगळे नोबल गॅसेस आहेत, ते पार्टिसिपेट करत नाही आहेत आणि त्या सगळ्यांच्यामध्ये सिमिलरिटी काय आहे तर 8 इलेक्ट्रॉन्स आहेत एक्सेप्ट हेलियम. ओके, सो दे डेव्हलप्ड ऑक्टेट अँड डुप्लेट रूल. नाव हिअर इज ऑक्टेट रूल. Atoms lose, gain or share electrons to complete their last shell with 8 electrons is known as octet rule. आता हे परत एकदा थोडंसं मराठीमध्ये सांगते. आपल्याला काय करायचं आहे बघा, स्टॅबिलिटी मिळवायची आहे आणि आपल्याला म्हणजे ॲटम्स ना. तर हे सगळे जे एलिमेंट्स आहेत जे नोबल गॅसेस आहेत त्यांच्या लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, बाकीचे जे सगळे एलिमेंट्स आहेत एक्सेप्ट दीज नोबल गॅसेस दे आर अनस्टेबल. कारण आपण स्टॅबिलिटीची डेफिनेशन पाहिलेली आहे की स्टॅबिलिटी म्हणजेच काय तर 8 इलेक्ट्रॉन्स लास्ट शेलमध्ये. ओके, आउटर मोस्ट शेलमध्ये. अदर एलिमेंट्स व्हेन वी ऑब्झर्व दॅट वी फाउंड दॅट देअर आर लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. सो दिस इज ऑब्वियस दॅट दे आर अनस्टेबल. म्हणजे ते कसे आहेत अनस्टेबल आहेत. मग जर अनस्टेबल आहेत तर स्टॅबिलिटी मिळवायची आहे. जसं काही आपण पण प्रयत्न करतो ना, तुम्ही शिकताय. ओके, शिकून काय करणार आहोत स्टॅबिलिटी मिळवायची आहे, पैसे कमवायचे आहेत, लाईफमध्ये स्टेबल व्हायचं आहे. सेम वे ॲटम्सना पण जे अनस्टेबल आहेत त्यांना स्टेबल व्हायचं आहे आणि स्टॅबिलिटीची डेफिनेशन 8 इलेक्ट्रॉन्स इन द लास्ट शेल. सो बाय हुक और क्रूक दे आर गोइंग टू गेट दॅट 8 इलेक्ट्रॉन्स इन देअर लास्ट शेल. सो मग कसे मिळणार आहेत इलेक्ट्रॉन्स लास्ट शेलमध्ये. 8 कंप्लीट होण्यासाठी त्यांना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील ना. आयदर दे मे लूज इलेक्ट्रॉन्स और गेन इलेक्ट्रॉन्स और शेअर इलेक्ट्रॉन्स. एनी हाऊ दे आर गोइंग टू कंप्लीट देअर लास्ट शेल विथ दी 8 इलेक्ट्रॉन्स अँड दॅट इज नोन ॲज ऑक्टेट रूल.
तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं ऑक्टेट. ओके, तुम्ही मराठीमध्ये शिकला असाल, अष्टक स्थिती म्हणतात. लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स हवे आहेत, तर 8 इलेक्ट्रॉन्स हवे आहेत. आणि काही जे एलिमेंट्स आहेत ज्यांच्याकडे के शेल आहे फक्त, तर ते स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी काय करतील, हेलियमसारखं लास्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स मिळाले, दे आर गोइंग टू बी स्टेबल. गॉट इट. सो बऱ्यापैकी तुम्हाला हे कळलं असेल आता की ऑक्टेट रूल म्हणजे काय आणि तो कसा आलेला आहे. याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे नेक्स्ट लेक्चर्समध्ये. थँक्यू स्टुडंट्स.